रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जणू भूकंपच झाला आहे। एकीकडे पालकमंत्री पदावरून दोन दिग्गज नेत्यांमध्ये वाद चिघळलेला, तर दुसरीकडे माणगाव सारख्या छोट्याशा नगरपंचायतीतून सुरू झालेले नाट्य आता थेट मुंबईपर्यंत पोहोचते। शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा माणगाव, तिथेच आता पक्षांतर्गत भेगा अधिक उघड होताना दिसत आहेत। शिवसेनेचे शिंदे गटातील राज्य प्रवक्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे यांनी अखेर मोठा निर्णय घेतलाय। येत्या 2 ऑगस्ट रोजी ते थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। ही बातमी बाहेर आली आणि शिंदे गटाच्या रायगडमधील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। राजीव साबळे यांच्या सोबत माणगाव नगरपंचायतीमधील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जाते। विशेष म्हणजे हे सर्वजण पूर्वी शिवसेना शिंदे गटात होते। हा फटका म्हणजे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय, कारण माणगाव नगरपंचायत हे त्यांचं वैचारिक बळ असल्याचं समजलं जात होतं, पण आता तिथेच नेतृत्व बदलताना दिसते। रायगड जिल्ह्यात सध्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात पालकमंत्री पदासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष केवळ पदासाठी नसून त्यामागे जिल्ह्यावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे। या पार्श्वभूमीवरच आता तटकरे यांनी माणगाव नगरपंचायतीत मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे, असं राजकीय वर्तुळात म्हटलं जाते। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते। त्यांच्या मते तटकरे यांनी साबळे आणि इतर नगरसेवकांना पक्षात आणण्यासाठी आर्थिक आमिष दिलं। या आरोपांवर उत्तर देताना राजीव साबळे म्हणाले, आम्ही कोणतेही पैसे घेऊन निर्णय घेत नाही, सध्या कुठलीही निवडणूक नाहीये। आरोप केवळ बदनामीसाठी आहेत, म्हणजे आता केवळ पक्षांतर नाही तर मानहानीचा मुद्दाही उभा राहिलाय। या सगळ्या गोंधळात माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांची भूमिका महत्त्वाची ठरते। त्यांनी मात्र अगदी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आमच्या पक्षातच आहोत, कोणी कितीही आरोप केले तरी आमचा विश्वास ठाम आहे। म्हणजे सगळेच नगरसेवक शिंदे गटात सोडून जाणार का, की काहींचं नातं अजूनही घट्ट आहे, याचं उत्तर लवकरच मिळेल। 2 ऑगस्ट 2025 हा दिवस रायगड जिल्ह्याच्या राजकारणात ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे। याच दिवशी अजित पवार यांच्या उपस्थितीत राजीव साबळे आणि त्यांच्या समर्थकांचा अधिकृत पक्ष प्रवेश होणार आहे। या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत। राजकीय दृष्ट्या हा केवळ प्रवेश सोहळा नसून एका नव्या समीकरणाची सुरुवात ठरणार आहे। या घडामोडी पाहता असं वाटतं की शिंदे गटाच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे। बंडखोरी करून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही स्थानिक पातळीवर काही कार्यकर्त्यांना अपेक्षित स्थान, निधी किंवा सन्मान मिळालेला नाही, त्यामुळे असंतोष उफाळून येतोय का? अजित पवार गट मात्र अशा असमाधानी नेत्यांना हेरत त्यांच्यावर विश्वास टाकत आहे। एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भक्कम मुळे असलेला रायगड आता शिंदे गटाकडून अजित पवारांच्या घड्याळाकडे सरकत आहे। साबळेंनी घेतलेला निर्णय इतरांना देखील प्रेरणा देतो का, हे येणाऱ्या काळात कळेल। पण हे नक्की, रायगडमध्ये सुरू झालेलं हे आंदोलन आता संपणार नाही, तर वेगळाच प्रवास सुरू होणार आहे। राजकारणात कोण कधी कोणाच्या बाजूने उभं राहतं हे सांगता येत नाही, पण या प्रवेशामुळे अजित पवार यांचे पक्ष बांधणीचं कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। आता बघावं लागेल या नव्या इनिंगमुळे राष्ट्रवादीचं बळ वाढते का, की शिंदे गट याला उत्तर म्हणून आणखी एखादी खेळी खेळणार। सध्या तरी रायगडमध्ये घड्याळाची टिकटिक वाढली आहे, पण शिंदे गट धक्का खाऊन सावध होते। या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते। चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे। साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं। तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा। डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107